बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। उद्यापासून महायुती सरकारचं 6वं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। 6 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दुर्दैवानं माझ्यावर अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली असं मुख्यमंत्री म्हणाले। अधिवेशनात एकूण 15 विधेयकं मांडली जाणार आहेत, तर यंदाचं अधिवेशन 4 आठवडे चालणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत माहिती दिली। अजित पवारांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। यंदा ते 12व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार होते, पण नियतीसमोर आपलं चालत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली। अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर अजित पवार अर्थव्यवस्थेची शिस्त नेहमी पाळायचे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। अजित पवारांच्या निधनामुळे यंदाच्या अर्थसंकल्पावर दुःखाचं सावट असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर अजित पवार अत्यंत शिस्तप्रिय अर्थमंत्री होते, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असंही ते म्हणाले। सुनेत्रा पवारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असंही ते म्हणाले। निवडणुकीत केलेल्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणार असं शिंदेंनी म्हटलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही ग्वाही दिली। केंद्राकडून मिळणाऱ्या निधीमध्ये 20% वाढ झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्राकडून महाराष्ट्राला 98,000 कोटी मिळणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। शेतकऱ्यांना 32,000 कोटींचं पॅकेज दिल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। तर यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठीचा असणार आहे असंही ते म्हणाले। उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे। अधिवेशनापूर्वी आज सरकारनं चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री चहापानासाठी उपस्थित होते। विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला। अजित पवारांच्या अपघाती निधनावर वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल विचारत बहिष्काराचा निर्णय घेतला। विरोधक सातत्यानं जनादेशाचा अनादर करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। चहापानावर बहिष्कार घातल्यावरून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। विरोधकांनी ठरवलेलं आहे, आम्ही सुधारणार नाही। चहापानावरील बहिष्कारावरून एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर ही टीका केली। दिल्लीत AI समिटमध्ये चड्डी बनियान गँग आल्याचं म्हणत शिंदेंनी काँग्रेसवर टीका केली। तर राहुल गांधी देशाची बदनामी करतायत अशी टीकाही त्यांनी केली। विरोधकांकडून झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी धाड टाकल्याचा आरोप सतीश पाटलांनी केला। देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा तालिबान केलाय असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। तर राज्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार घाशीराम कोतवाल चालवतायत अशी टीका त्यांनी केली। पुण्यातील काँग्रेस भाजप राड्यावरून त्यांनी ही टीका केली। मवियाच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण आलं। तर विसंवादामुळे राष्ट्रवादीचे नेते आले नाही असं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिलं। अजित पवारांच्या निधनापूर्वी शाळांना अल्पसंख्याक मान्यता दिल्याचं स्पष्टीकरण अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांनी दिलं। तर प्रमाणपत्र उशिरानं अपलोड केल्याचा दावाही त्यांनी केला। सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे। महायुतीमध्ये तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाचा जिल्हाध्यक्ष होणार याकडे लक्ष लागले। तर राष्ट्रवादी शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहे। राजकारणात काही बाब समजदारीनं मिटत असतात अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दादा भुसे आणि संजय राऊत यांच्या अब्रू नुकसानीच्या प्रकरणावर दिली। तसंच विरोधी पक्षनेता होण्यासाठी 10% सदस्य संख्या आवश्यक असते। मात्र सध्याच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे ते संख्याबळ नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेता होणार नाही असंही ते म्हणाले। सोलापूरच्या आयटी पार्कसाठी होडगी इथल्या 20 हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत
पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले। मंत्री जयकुमार गोरेंकडून ही माहिती देण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर इथं आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महावितरण अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी बैठकीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील शेतकरी सुद्धा एक सदस्याचा आहे ही भावना मनात ठेवून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विजेसंदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अशा सूचना पाटील यांनी दिल्या। मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा 200च्या पार गेलाय। मुंबई आणि उपनगरात प्रदूषण पुन्हा वाढलेलं आहे आणि या वाढत्या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम वांद्रे इथं दिसून येतोय। हवेची पातळी इतकी धोकादायक झाली आहे की भर दुपारीही इमारती अंधुक दिसतायत। मुंबईत पुढील 2 दिवस तापमान 34 ते 35 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। कडक ऊन आणि गरम वाऱ्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागेल। सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उन्हाचा चटका अधिक होता। म्हाडाच्या दुकानांकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे। म्हाडानं मुंबईतील 84 दुकानांचा लिलाव केला। यामध्ये केवळ 35 दुकानांची विक्री झाली। बिंबिसार नगरमधील 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झाली नाही। 2 वेळा लिलाव करून सुद्धा विक्री न झाल्यास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर दुकानांची विक्री केली जाणार आहे। राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना प्रतिबंधात्मक, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील ग्रामीण भागामध्ये 1 एप्रिल 2026 पासून हे अभियान राबवलं जाणार आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट आगाराला 4 नवीन बस मिळाल्या। आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण करण्यात आलं। वाढती महागाई, इंधन दरातील चढ उतार आणि वाढता स्थापना खर्च यामुळे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे। या तुटीतून बाहेर पडण्यासाठी प्रशासनानं तब्बल 11 वर्षांनंतर बस भाडेवाढीचा गांभीर्यानं विचार सुरू केलाय। तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। चित्रपटाच्या चित्रीकरणातून पश्चिम रेल्वेला 1.72 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळालाय। प्रवासी आणि मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच आणखी उत्पन्न वाढीसाठी पश्चिम रेल्वे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे। पश्चिम रेल्वेनं 2025-26 या वर्षात चित्रपट चित्रीकरणातून उत्पन्न मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल प्लाझा पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल उचललंय। आगामी 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे। या निर्णयामुळे आता प्रवाशांना टोल भरण्याची केवळ फास्टॅग किंवा UPI यासारख्या डिजिटल पर्यायांचा वापर करावा लागणार आहे। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी DG यात्रा उपक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं डिजिटल पद्धतीने अधिकृत सहभाग नोंदवलाय। देशातील आणखी 5 विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला। सातारा जिल्हा आणि कराड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशननं क्रीडा चर्चासत्राचं आयोजन केलं होतं। नगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगरपालिकांनी 5% निधी ठेवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। राज्याच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये 50,000 ते 1 लाख लोकसंख्या गटात पंढरपूर नगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळालाय। या अंतर्गत पर्यावरण आणि वातावरणीय बदल यांच्या विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानाचा पुरस्कार पंढरपूर नगरपालिकेमध्ये देण्यात आला। हिरानंदानी उद्योग समूहानं अलिबाग जवळील नागाव इथं कोट्यावधींच्या वॉटर स्पोर्ट्स आणि गृहप्रकल्पाची घोषणा केली। डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पाचा शुभारंभ झाला। सुमारे 250 एकरांवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे रायगडच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये बाळवण ते विजयदुर्ग परिसरात रात्री समुद्रामध्ये स्फोटासारखे आवाज ऐकू आले। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र तटरक्षक दल आणि पोलिसांच्या तपासात हे आवाज खोल समुद्रातून जाणाऱ्या टग बोटीवरून सिग्नल पिस्टल फायर केल्यानं आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मोहोळमध्ये मध्यरात्री विना परवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला।
प्रशासनाकडून तो हटवण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. पुतळा हटवल्यास मोहोळ बंदचा इशारा देण्यात आला. परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 864 घरांचं वाटप रखडलंय. रहिवाशांना दिवाळीमध्ये घरं देण्याचं म्हाडाचं नियोजन होतं, मात्र भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दिवाळीचा मुहूर्त हुकला. आता घर वाटप कधी केलं जाणार या प्रतीक्षेत रहिवासी आहेत. राज्यात सर्वात कमी मालमत्ता कर असताना देखील नवी मुंबईमधील 3,58,000 मालमत्ताधारकांपैकी 1,72,000 मालमत्ताधारक वर्षानुवर्ष मालमत्ता करच भरत नसल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या महासभेत दिली. या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नाही तर आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नागपूरमध्ये विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हा मार्च काढण्यात आला. या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं. तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं नागपुरात आज भव्य मोर्चा काढण्यात आला. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली इंदोरा मैदानातून सुरुवात झालेल्या या मोर्चात देशभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चाला कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये हट्टा गावात 44 जणांविरुद्ध जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र हे गुन्हे खोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आरोप मागे घेण्याची मागणीही केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित AI इम्पॅक्ट परिषदेदरम्यान झालेल्या कथित प्रकाराच्या निषेधार्थ बीजेपी युवा मोर्चातर्फे नालासोपारा पूर्वेत आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान राहुल गांधींच्या फोटोचं दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीतील जागतिक AI समिटमध्ये काँग्रेसकडून गोंधळ घातल्याच्या आरोपानंतर देशभर भाजप आक्रमक झाली. याच पार्श्वभूमीवर गोंदिया इथल्या जयस्तंभ चौकात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त केला. लोणी भापकर इथं अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी ग्रामस्थांनी एक दिवसीय कडकडीत बंद पाळला. मृत्यूबाबतच्या दाव्यांची पारदर्शक चौकशी व्हावी, ब्लॅक बॉक्स आणि CCTV यांची माहिती जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. हा अपघात की घातपात याची केंद्रस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगर इथल्या इऑन डिजिटल झोनमध्ये TCS भरती परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सायंकाळ होणारी परीक्षा ऐनवेळी तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रावर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला आणि प्रशासनानं परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चा या संघटनेकडून मोर्चा काढला जाणार आहे. ओडिशामध्ये होणाऱ्या अधिवेशनाला तिथल्या सरकारनं परवानगी नाकारली आहे. या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जातोय. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भिगवणमध्ये झालेल्या अपहरण प्रकरणात घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या सोमवारी इंदापूर, दौंड आणि बारामती या 3 तालुक्यामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. कोकणातील हापूस आंबा बागायतदार यंदा मोठ्या संकटात सापडले. हवामानातील अचानक बदल आणि वाढलेल्या तापमानामुळे आंब्याचा मोहर करपला. थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव वाढलाय. यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती आहे. बागायतदारांनी औषध फवारणी केली असली तरी अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे. गोंदियामध्ये यंदा आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये मोहर आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भरघोस उत्पादनाची आशा निर्माण झाली आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. हवामान अनुकूल राहिल्यास चांगली फळधारणा होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये भुईमूग उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. फुलोऱ्यावर असलेल्या पिकावर पानखाव अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे महागडी फवारणी करावी लागते आणि त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे सिंचनावर परिणाम होतोय. उत्पादन घटण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. 2 वर्ष उत्पादन जास्त झाल्यामुळे मिरचीचे दर कमी होते. मात्र अवकाळी पाऊस, हवामान बदलानं मिरचीचे उत्पादन कमी झाले. परिणामी यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच मिरचीचे भाव वधारले आणि त्यामुळे गृहिणींना या भाववाढीचा ठसका सहन करावा लागतोय. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या अंजनी इथं दत्तात्रय पाटील या प्रगतशील शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकातून भरघोस उत्पादन घेतलं. विशेष म्हणजे 1 फूट लांबीचे गहूचे पीक दत्तात्रय पाटील यांच्या शेतात बहरलेलं आहे. 35 गुंठे क्षेत्रामध्ये गव्हाच्या आधुनिक वाणातून योग्य नियोजन करून त्यांनी हे उत्पादन घेतलं. ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी झाला. मेळघाट परिसरातील राणीगाव जवळ पिकअप वाहन दरीमध्ये उलटल्याची माहिती आहे आणि अपघातामध्ये 5 मजूर जागीच ठार झाल्याचंही कळतंय. तर काही मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये मजुरांना घेऊन जाणारं हे वाहन घाटात उलटलंय आणि यामध्ये 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर काही मजूर जखमी झाले. जखमी मजुरांना रुग्णालयाकडे हलवण्यात आले. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. कल्याण डोंबिवलीमध्ये बेकायदेशीर प्रकारावर पोलिसांनी करडी नजर ठेवत मध्यरात्री कडक कारवाई केली. शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बारवर छापा टाकला. तर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 14 दलाल आणि वारांगणांवर ही कारवाई करण्यात आली. या अचानक धाडीमुळे परिसरात खळबळ माजली. चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. शुभम वरघट यानं बांधकाम मंजुरीसाठी 2,30,000ची मागणी केली होती. मध्यस्थामार्फत उर्वरित रक्कम स्वीकारताना एसीबीनं सापळा रचत कारवाई केली. त्यामुळे मनपात खळबळ माजली आहे. पुणे शहरात बेकायदेशीर मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर विरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. दिवसभरात 384 सायलेन्सर जप्त करत 148 वाहनं ताब्यात घेण्यात आली. तसंच 3.25 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे आणि मोठ्या आवाजात वाहन चालवणाऱ्यांना पोलिसांनी लगाम घातला.